हॅलो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. तर व्हिडिओची सुरुवात मी माझ्या आयुष्यातील काही 2025मधील मुमेंट्स शेअर करत आहे. या वर्षात मी खूप सुंदर मुमेंट जगले. या वर्षातला सगळ्यात खास वेळ म्हणजे माझा फॅमिलीसोबत मी घालवलेला वेळ. एकत्र बसून गप्पा, हसणं, छोट्या-छोट्या गोष्टींवर खुश होणं, हे सगळं मला खूप पॉझिटिव्ह एनर्जी देऊन गेलं. आणि हो, 2025मध्ये मी किचनमध्ये खूप नवीन रेसिपीज ट्राय केल्या. कधी फर्स्ट टाईम बनवलं, कधी थोडं वेगळं एक्सपेरिमेंट केलं, तर कधी घरच्यांसोबत बनवलेले ते साधे पण खास मोमेंट आजही आठवतात. या सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यात कॅप्चर करताना मला कळलंच नाही, वेळ कसा निघून गेला. प्रत्येक क्लिपमध्ये काहीतरी आठवण आहे. कधीतरी हसणं आहे आणि खूप सारा आनंद आहे. हा व्हिडिओ फक्त मोमेंट्स दाखवणारा नाही आहे, तर माझ्या 2025च्या खुश आठवणींचा एक छोटासा पार्ट आहे. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक खास फिलिंग तुमच्यासाठी ठेवलेली आहे. 2025 मला शिकवून गेलं की आनंद फक्त मोठ्या गोष्टींमध्येच नाही आहे, तो असतो आपल्या लोकांमध्ये, घरातल्या साध्या क्षणांमध्ये आणि आपण किती मुवमेंट्स जगतो यामध्ये. तर ग्रीन ओके ना. दोन नंबर तर ह्या 31च्या पार्टीमध्ये मी एक मराठी सॉन्ग म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे गाणं आणि माझा आवाज कसा वाटला हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा. खरंच सांगते, तो दिवस म्हणजे फुल ऑन सेलिब्रेशन मोड होता. कारण आम्ही सगळे एकत्र होतो, त्यामुळे मुलेसुद्धा छान हॅप्पी होती. सगळ्यांनी छान छान सॉन्ग म्हणले आणि या सगळ्या एक्साइटमेंटमध्ये वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. त्यानंतर घरी सुपर यम्मी डिशेस बनवायला सुरुवात झाली. त्यानंतर बाहेर खूप छान अशी आतिषबाजीसुद्धा सुरू होती. एक दिसते ना शॉर्ट एकच दिसते तिकडूनच आपण आलो ते थांबलो असतो बरं झालं असतं. ते का कसले फटाके उडले. हॅपी न्यू इयर. त्यानंतर घरी सुपर यम्मी डिशेस बनवायला सुरुवात झाली. प्रत्येक डिश बनवताना आपण हे करू, ते करू, अजून थोडं घालू, असं सगळं चालू होतं. सगळ्याच डिशेस एकदम परफेक्ट झाल्या होत्या आणि मग आले गिफ्ट्स. सगळ्यांसाठी गिफ्ट्स होते आणि गिफ्ट्स मिळाल्यावर आपण मोठं झालो तरी चाइल्डहूड झाल्याची खुशी येते ना, एक्झॅक्टली तसंच वाटत होतं. आणि या सगळ्या आतिषबाजीसोबत 2025 इथंच संपतंय. आणि हॅलो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. तर माझं ब्रेकफास्ट, लंच वगैरे सगळं झालेलं आहे. म्हणजे लंचमध्ये आज भाकरी आणि भरीत बनवलं आहे आणि भात. आता सगळे घरी आहेत त्यामुळं भातसुद्धा करते, नाहीतर ऑफिस स्कूल वगैरे असलं तर मी फक्त भाजी चपाती बनवत असते. मग आता भातसुद्धा बनवायचा आहे. मग भात बनवल्यानंतर त्याला आमटीसुद्धा करावी लागेल. त्यासाठी मी एक सिम्पल राईस बनवणार आहे. त्याच्यासाठी मी कांदा चिरलेला आहे, इकडं टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर आणि तांदूळ जे आहेत ते मी तासभर भिजवत ठेवलेले आहेत. हे तांदूळ जे आहेत ते तासभर भिजवत ठेवलेत मी. आणि त्याच्यानंतर फक्त एकच शिट्टी काढायची आहे कुकरमध्ये, हे सगळं घालून फोडणी देऊन, आणि मस्त असा आपला राईस जो आहे तो रेडी होणार आहे. तर मी आत्ताच पनीर बनवलं आहे आणि त्या पनीरचं पाणी टाकून देण्यापेक्षा मी असं झाडांना घालते. ह्याच्यामुळे सुद्धा झाडांची ग्रोथ जी आहे ती छान होते.
म्हणजे थोडं सगळं मेसी होतं, पण मी आता अजून बाल्कनी क्लीन नाही आहे केलेली, त्यामुळं हे पटपट सगळं क्लीन करायच्या आधी मी पनीर जे आहे ते बनवून घेतलं आहे. आणि मग क्लीन करायच्या आधी पनीर जे आहे ते मी बनवून घेतलं. म्हणजे हे झाल्यानंतर एक 10 मिनिटानं मी परत सगळी बाल्कनी आहे जी ती क्लीन करून घेते. म्हणजे झाडांनासुद्धा पाणी घातलेलं नाही आहे. ह्या प्लांट्सला जास्त काही घालण्याची वगैरे गरज नसते, तो छानच ग्रो होतो, जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते. आता हे सगळं झालं आहे, छान अशी बाल्कनी मी क्लीन करून घेते. तर मी जो राईस केलेला आहे, त्या राईस करताना ना आपण कोणताही तांदूळ जर तासभर भिजत ठेवला आणि कुकरला शिजवताना फक्त एकच शिट्टी द्यायची, भात खूप छान शिजतो, मऊ आणि फडफडीत असा, म्हणजे आपल्याला हवे तसा, म्हणजे मोकळा मोकळा असा छान शिजतो. आणि मी हे नेहमी करत असते, कारण आम्ही 2 दिवस नव्हतो, 31 डिसेंबरमुळं बाहेर गेलो होतो आणि त्याच्यामुळं खूप सारी म्हणजे क्लिनिंग वगैरे होती, किंवा कपडे जे आल्यानंतर आहेत ते शिल्लक होते, वॉश करायचे वगैरे, ते वगैरे मला सगळं करायचं होतं. मी जस्ट तांदूळ जो आहे तो 1 तासभर भिजत ठेवला होता आणि माझी बाकीची सगळी कामं करून घेतली. तोवर भातसुद्धा शिजला आहे आणि भात म्हणजे फोडणी घालून मी पटकन फक्त एकच शिट्टी मारली आणि भातसुद्धा रेडी आहे. बाकीच्या गोष्टी आहेत अजून, कपडे वगैरे ऑर्गनाईज करणं, ह्या सगळ्या गोष्टी अजून आहेत, किंवा मला बाल्कनीसुद्धा क्लीन करायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी स्टेप बाय स्टेप करत चाललेली आहे. पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या कंप्लीट झालेल्या आहेत. जोवर मी राईस कुकरमध्ये टाकलेला आहे शिजण्यासाठी, तोवर माझं पनीर बनवून झालेलं आहे. आणि पनीरचं जे पाणी आहे ते आपण प्लांट्सना सुद्धा देऊ शकतो. अदरवाईज आपण कणिक वगैरे मळताना त्याचा यूज करायचा, ते खूप हेल्दी असतं. म्हणजे आत्ता तरी मी काही करणार नाही आहे, संध्याकाळसाठी ते फ्रीजमध्ये ठेवणं वगैरे नको, त्यामुळं मी म्हटलं की पहिला प्लांट्सना वगैरे घालू, कारण ते ठेवलं की तसंच राहतं माझ्याकडनं, म्हणून मी ते प्लांट्सना घालून दिलं, कारण त्याच्यामुळे त्यांची ग्रोथसुद्धा छान होईल. त्यानंतर घरातली खूप सारी कामं, क्लिनिंग वगैरे कंप्लीट केलं आणि विश्रांतीसुद्धा घेतली. त्याच्यानंतर बाहेर जाण्याचा आमचं प्लॅन ठरला. म्हणजे एक्झॅक्ट कुठं जायचं किंवा काय करायचं असं काही ठरलं नव्हतं. आम्ही जस्ट निघालो. आणि मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे. ह्या साईडला आम्ही ज्यावेळी राहायला आलो होतो त्यावेळी काहीच नव्हतं. सगळं म्हणजे पूर्ण असं शेतजमीन वगैरे होती आणि आता इथे फूडचे सगळे स्टॉल वगैरे झालेले आहेत. लाईट्स वगैरे छान असतात आणि इथून एक पाथवे आहे, म्हणजे त्या स्टॉलच्या अपोजिट साईडला. तर मी इथं चालायला वगैरे येत असते अगस्त्याला घेऊन, आणि छान वाटतं इथं आल्यानंतर. किती वेळ जरी चाललं तरी कंटाळा असा नाही येत, कारण आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि इकडे सगळ्याच गोष्टी आहेत. जर मला काही आणायचं असेल, म्हणजे ग्रोसरी असेल, बाजार असेल, भाज्या वगैरे, तर मी येतानाच म्हणजे अगस्त्याला फिरायला घेऊन जातानाच या गोष्टी आणत असते. आणि या सगळ्यात धमाल मुमेंट्स नंतर 2026ची सुरुवात झाली. मी परत माझ्या घरी आले आणि पहिल्याच दिवशी घरातली सगळी क्लिनिंग केली. खरं सांगायचं तर खूपच कंटाळा आला होता. म्हणजे क्लिनिंग झाली पण एनर्जी पूर्ण संपली होती, म्हणून थोडा वेळ बसून शांतपणे विश्रांती घेतली. आणि मग अचानक प्लॅन झाला, चल बाहेर जाऊ. कुठे जायचं हे ठरलं नव्हतं, पण मूड एकदम फ्रेश करायचा होता. गाडी काढली आणि तसंच बाहेर निघालो. नो डेस्टिनेशन, नो प्लॅनिंग, फक्त ड्राईव्ह. बाहेर गेल्यानंतर सगळीकडे लाईट्स होत्या, एकदम छान पॉझिटिव्ह फील येत होता. रस्त्याने जाताना लाईट्स, डेकोरेशन आणि ती चमक सगळं खूप सुंदर वाटत होतं. अगस्त्य छान आहे का? छान आहे ना? कसं करायचं? तर आमच्या इकडेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला खूप सारे फूडचे शॉप, स्टॉल लागलेले होते आणि आमच्या इथे खाऊ गल्लीसुद्धा झालेली आहे. तर आम्ही तिकडचं चाट जो आहे तो म्हटलं ट्राय करून बघू की कसा आहे. तर त्यासाठी आम्ही गेलो होतो. सगळं छान होतं, ओव्हरऑल डेकोरेशन वगैरे छान. म्हणजे नवीन वर्षाची नवीन सुरुवात, नवीन वर्ष, मनात एक वेगळाच उत्साह आणि थकवा होता, पण तरीही मन खूप खुश झालं होतं. छान आहे का? कसं करायचं? असं करायचं ना?
कधीकधी असेच अचानक झालेले प्लॅन्स खूप खास मुवमेंट देऊन जातात. 2026ची ही छोटीशी सुरुवात माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह आणि रिफ्रेशिंग होती. तर Train तुम्ही गेली तुमची ना अगस्त्य? 2026ची सुरुवात म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात कशी केली हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा. आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना गेली लाईक, ना train शेअर बाळा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू येते नका. का? आपण आले की परत मला भेटू सांगा. अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत.